ITI ला ऍडमिशन घ्यायचं आहे, फर्स्ट लिस्टची वाट बघत आहात, मग या 4 राऊंडच्या तारखा तुम्हाला माहिती असायलाच हव्या. तर या 4 राऊंडच्या तारखा तुम्हाला माहित असायलाच हव्या. चला स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस समजून घेऊया. सर्वप्रथम पहिली प्रवेश फेरी किंवा फर्स्ट राऊंड त्याला आपण म्हणतो, 2 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पहिल्या फेरीची निवड यादी जाहीर होईल. या फेरीमध्ये तुमचा अर्ज, तुम्हाला मिळालेले गुण आणि तुम्ही भरलेले पर्याय यानुसार तुमची निवड केली जाते. जर तुमचं या यादीत नाव आलं असेल 3 जुलै ते 7 जुलै 2026 या कालावधीत संबंधित ITI संस्थेत जाऊन कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्यानंतर पुढे येते दुसरी प्रवेश फेरी. जर पहिल्या प्रवेश फेरीत तुम्हाला प्रवेश मिळाला नाही किंवा तुम्हाला दुसरा पर्याय निवडायचा असेल तर अजिबात काळजी करू नका, कारण तुमच्यासाठी आहे दुसरी प्रवेश फेरी. 3 जुलै ते 7 जुलै 2026 या कालावधीत तुम्ही नवीन पर्याय भरू शकता आणि आधीचे पर्याय बदलू शकता. आणि तेच दुसरी प्रवेश फेरी ही 12 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या प्रवेश फेरीची यादी जाहीर करण्यात येईल. जर दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये तुमचा नंबर लागला असेल 13 जुलै ते 16 जुलै 2026 या कालावधीत प्रवेश घेण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यानंतर तिसरी प्रवेश फेरी कधी प्रसिद्ध होईल तर तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन कधी भरले जातात 13 जुलै ते 16 जुलै 2026 या कालावधीत तुम्हाला ऑप्शन भरायचे आहेत किंवा बदल करायचा आहे. त्यानंतर तिसरी प्रवेश फेरी 21 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या प्रवेश फेरीचं ऍडमिशन कधी घ्यायचं 22 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीमध्ये. जर या तिन्ही प्रवेश फेरीमध्ये तुमचा नंबर लागला नाही तर पुढे येते चौथी प्रवेश फेरी. तुम्हाला चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन चेंज करायचे असतील तर ते तुम्ही कधी चेंज करू शकता तर त्याची डेट आहे 22 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीत तुम्ही पर्याय भरू शकता किंवा निवड करू शकता किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील, बदल करायचे असतील तुम्ही करून घेऊ शकता. ही प्रवेश फेरी ही 30 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता चौथ्या प्रवेश फेरीची निवड यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर 31 जुलै ते 4 ऑगस्ट 2026 या कालावधीत ITI मध्ये जाऊन तुम्ही प्रवेश घेऊ शकता किंवा कधी प्रवेश घेऊ शकता जर तुमचं चौथ्या फेरीत नाव आलं असेल तर. पण तुमचं 1 ते 4 फेरीमध्येही नाव नाही आलं तर अजून एक तुमच्याकडे ऑप्शन असतो, तो असतो संस्थास्तरीय प्रवेश फेरी. संस्थास्तरीय समुपदेशन फेरी म्हणजे काय की ITIच्या 1 ते 4 राऊंडच्या नंतर ज्या आपल्या जागा शिल्लक राहतात त्यासाठी विद्यार्थ्यांना संस्था लेवलवर जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं. याची डेट अजूनही डिक्लेअर करण्यात आलेली नाहीये, ती 1 ऑगस्ट 2026 रोजी घोषित करण्यात येईल ऑफिशियल पोर्टलवर. विद्यार्थ्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी 3 जुलै 2026 ते 4 ऑगस्ट 2026 या दरम्यान ते नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात. विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, प्रत्येक फेरीमध्ये तुमचा नंबर लागला तर वेळेत ITI मध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, कागदपत्रे तयार ठेवा आणि SMS तसेच ऍडमिशन पोर्टलवर अपडेट चेक करत राहा. आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांनी पण ITI ला ऍडमिशनसाठी अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि ITI ऍडमिशनच्या अशाच अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा. थँक्यू, धन्यवाद.